हे अक्षूचे मित्र. चला ये चला पटापट. आलोय ते मंदिर आहे. हिचं अजून काय होत नाही यायला. काय किती काय काय घेते काय माहित. वर्ष टेस्ट चांगली आहे. गणपती बाप्पा. तर इथे आता आपली शुभ सकाळ मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर व्लॉग्स या चॅनलमध्ये. तर रात्री झोपलोय आम्ही 1 काय 1:30 झोपलोय आणि आता परत सकाळी उठलोय 4:30. कालचा व्लॉग जर बघितला नसेल अक्कलकोट तुळजापूरचा तर लवकर बघून घ्या, मेन्शन केल्यावरती. तर चला आता आपण निघतोय पंढरपूरला. सकाळचे 6 वाजले. थोडा नाश्ता वगैरे करू आणि निघूया पंढरपूरला. चला. तर इथे आता नाश्ता करते पब्लिक. बोलू काय उपमा घेतलात ना? उपमा मस्त आहे. इथे आता नाश्ता करते पब्लिक. पटापट नाश्ता करूया आणि निघूया पंढरपूरला. तर आता मस्त नाश्ता वगैरे झालाय. आता आपल्याला डायरेक्ट जायचं पंढरपूरला. तर आता बसमध्ये सगळी बसायची वगैरे तयारी करतायत. इथे सगळी जर कम्फर्टेबल झाली तर लगेच आपण निघूया पंढरपूरला जायला. तर आता सगळे कम्फर्टेबल झाले. शिव पण आले, अथर्व आलाय, अक्षू आली, माऊ आली, सगळे आले. तर आता आपण डायरेक्ट निघूया पंढरपूरला. मी बरोबर दिसतो का? शिव मस्त दिसते. मारीन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. अरे काही जेवलंच नाही वाटतं ना. तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे बघा चंद्रभागेची. इथे आलोय. चंद्रभागा बघा. पहिला आपल्याला जायचं चंद्रभागेकडे, नंतर मग आपल्याला दर्शन घ्यायला जायचं मंदिरात. पोहोचलोच आपण 2 मिनिटात पोहोचू. हे सावळ्या कुंभा. हे अक्षूचे मित्र. माऊ अक्षूचे मित्र आहे ते. 1 गाढव, हे 2 गाढव, हा 3रा गाढव. फालतूगिरी करू नका. मी बघ काय करेन. काय करणार मारेला. चला चला चिव चला. हा सावळ्या कुंभार. हा सावळ्या आहे. सावळ्या कुंभार. हॅलो. उडवेल ना तुला हे करेल. सावळ्या 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 तो आहे. सेम वाटत. सेम सावळ्या कुंभार पिच. आलो ना व्हिडिओ मध्ये. तू चल चल सगळं आपल्याकडे कट काय नाही होत. चला चला लवकर चला, लेट नका करू. तर मंदिरात जायच्या आधी, विठ्ठलाच्या पाय पडायच्या आधी आपल्याला चंद्रभागेमध्ये म्हणजे आपलं थोडं पाय वगैरे हातपाय वगैरे देऊ, दर्शन घेऊ चंद्रभागेचं. आणि मग आपण जाऊया इथे विठ्ठलाच्या पाय पडायला. चला पहिला आधी चंद्रभागेमध्ये जाऊन येऊ. तर हे बघा आमची पब्लिक. मी एवढी जण निघालोय. आम्ही इथे अर्धी झाले, पुढे अर्धी झाले आणि इथे आम्ही अर्धी झाले आणि अर्धी जण नाश्ता करतायत. इथे आता पहिला का इथे जायचंय चंद्रभागामध्ये. पहिले आता चंद्रभागेमध्ये जाऊ, थोडं दर्शन घेऊ चंद्रभागेचं मग आणि डायरेक्ट दर्शनाला जाऊ. चला. कोण आहे? पफीचे आहे ते. पफीचे भाऊ बंद येतात. अरे भारी मस्त. कुठची जातो? कॉमेडियन आहे. कॉमेडियन. कॉफी कॉफी आतमधला बघा. बघा चला 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 चला. गोलू गोलू आहे बा. गोलू गोलू आहे ना. गोलू इथं आता सगळे टिक्का लावतात. गंध आपण मला लावून घेऊ. हा चल लाव चल. आहे ना.
2च मिनिटं ये बाजूला बाबूला घे इकडे. सगळ्यांचा टीका लावून झाला. काका तुम्ही कधी लावताय? तुम्ही वेळ आहे. का तुम्हाला का वेळ आहे का? नंबर नाही हा काय हिरो बघू कसं चांगलं वाटतं. मला तर बघू. एवढं काही खास नाही दिसत आहे तुला. तुला खास नाही दिसत आहे. चला खास नाही दिसत म्हणजे चांगलं दिसत. ह्या आजोबाने आपल्याला टीका लावून दिला. आता बाबूनी पण लावलाय आमच्या. हे बघा विठोबा बाबूचं बघा 1 2 3 3 आयुष्य. चला आता आपलं पण झालंय. ही शायनाने पण लावलंय. आता डायरेक्ट आपण जाऊया चंद्रभागेकडे. दे इथे जरा दे इथे. मस्त वाटतंय का मला बिलकुल नाही. तुझ्यापेक्षा? मलाच चांगलं दिसतं वगैरे. मला चांगलं वाटतं. आपण चला इथे आता आपण चंद्रभागेमध्ये जाऊ. पब्लिक बघ आपली. आणि मग दर्शन घ्यायला जाऊ. म्हणजे आधी पहिले इथे जायचं असतं असं आम्ही ऐकलं. चल चल लवकर चल चिव. चला 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 चला. नीना थांब जरा. स्टोन बघ स्टोन आहे ते. काकी एकदम आज हिरोईन दिसताय का? काय एवढं चांगलं. ड्रेस एकदम भारी दिसतोय तुम्हाला. आव बघा चंद्रभागा. आम्ही पण फर्स्ट टाइम बघतोय. पहिल्यांदा चंद्र स्वतःला स्वच्छ करा आणि मग देवाकडे जा. येस आंघोळ करायची. आंघोळ केली बिन साबणाची आणि काका काय केलं तुम्ही बिन साबणाची आंघोळ. हे बघा मस्त आहे. मस्त वाटतं. आता आपण म्हणजे आपण पहिलं पंढरपूरला आलो ना की दर्शन घ्यायचं की आपल्याला पहिलं दर्शन घ्यायचं चंद्रभागे. स्वतःला आधी शुद्ध कर तिथे आणि मग चल. मी शुद्धच आहे तुझ्यापेक्षा. तर मन शुद्ध कर. तू शुद्ध. काही जरी विचारशील तुला कसं आहे ते तुम्हाला समजून जाईल. एकदम शुद्ध हे आहे. मोठेपणा. 1% पण तुम्हाला येणे भेटणार. मोठेपणा कमी कर जरा. कोणाला विचारा शुद्ध 100% शुद्ध आहे नीना. मित्रांनो बघा चल बा. वाव मी ते फक्त टीव्ही मध्येच बघितलं होतं. आज रिअल मध्ये बघते. चला 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 जाऊया पुढे जाऊया. चला चंद्रभागेच्या देवी. नीना एक सॉन्ग बोल ना. नीना एक सॉन्ग बोल ना. मम्मी गाणं बोल. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय हरी. मायलेक एकदम ह्याच्यामध्ये आलेत. फॉर्म मध्ये आलेत. काय काय बोला जरा थोडं. हे बघ इथे इस्कॉन टेम्पल आहे. जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता. पण पहिले आम्ही इथे विठ्ठलाचं दर्शन घेऊन येणार आहे. इथे चंद्रभागेमध्ये पहिलं दर्शन करून पहिले विठ्ठलाचं दर्शन. जर टाइम भेटला तर आम्ही तिकडे जाऊ इस्कॉन टेम्पल. ठीक आहे. आलोय आपण फायनली चंद्रभागेच्या इथे. गोलू 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 गोलू. चला चला पटापट. आपले पप्पा. भाऊ कसं आतमध्ये जाते अजून. हा ही आता आली आहे शायनी. इथे पुढे जा जरा. डोक्यावर फक्त असं पाणी शिंपड जरासं. शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध असशील तो. चला चला इकडे. तर आता काकी त्यांनी नारळ वगैरे फुललेले ते आता इथे चंद्रभागेमध्ये सोडतायत. आता आपण पटापट निघूया. कारण की आतमध्ये खूप गर्दी असं वाटतंय लाईन मध्ये. तर आता आपण डायरेक्ट जाऊया
विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. चला मित्रांनो, आम्ही जे ओटी भरवतो आधी बोलले ते स्वखुशीने करतोय आणि नंतर मग बघायला गेलो तर 101 रुपये मागायला लागले. तर काय आता द्यावे लागले. आधी मग तुम्ही विचारून घ्या की नक्की पैसे वगैरे घेताय का. आणि सीन काय करतायत, जे आपण नारळ म्हणजे ओटी भरून म्हणजे चंद्रभागेमध्ये सोडतोय ना, तेच नारळ परत रिटर्न आणतात आणि परत विकतायत. म्हणजे काय यांचं आता बोलायचं, बिझनेस कसला कुठे कुठे करतात करायचा, काय आता बोलायचं. आपण जे नारळ सोडलेत ना तेच त्यांनी धुवून आणले परत इथे विकायला चालू केले. काय बोलायचं. आमच्या आणि ते पण आमच्या समोरच. आम्ही सोडलं असं चंद्रभागेमध्ये आणि तेच नारळ धुवायला आला पटकन दुसरे जण, पटकन तेच विकायला आला. काय बोलायचं. चला आता काय, आता आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाऊ. जे काय करायचं ना म्हणजे तुम्हाला मनापासून करा. हे असं बिझनेस आता त्यांचा पण जाऊ दे, करू दे. काय आता त्यांना पण ऑप्शन नाही म्हणून करावं लागतं. पण जी काय तुम्हाला भक्ती करायची ना ती मनापासून करा. समजलं. चला आता जाऊया. आता आपण जाऊया विठ्ठलाच्या मंदिरात. इथे सगळं पेढे वगैरे प्रसादी वगैरे तुम्हाला मिळून जाईल. इकडे भांडी आहेत आणि हे समोर मंदिर आहे. आता आपण डायरेक्ट चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. चला पटापट. हे बघा आलोय, ते मंदिर आहे. ते गर्दी किती लाईन आहे काय माहिती आपल्याला, काय अंदाजा नाही. जाऊन बघूया. इथून आहे वाटतं लाईन, भरपूर आहे वाटतं. आता आम्ही आलो इथे. तर आता आम्ही आलोय, दर्शन घेऊन जस्ट झालंय आमचं. मुखदर्शन केलं. इथे आता आम्ही हे सायनानी बांगड्या घेतल्या, ही काय ते बावली घेतली भक्तीला आणि टाळ घेतले. पप्पांना गोलो, हे गोलो काय घेतोय बांगड्या. गोलू बांगड्या घेतोय, त्याला 2 कडे घ्यायचे पाहिजे. चला थोडीशी शॉपिंग करू आणि जाऊया बसचे. कसे दिले, कितीला दिले, किती किती 100ला 5. आता आपण इथे हे घेतलं, 6 दिले. एवढा डिमांड. 100ला 6 दिले दादांनी. म्हणू के 100ला 6 नाही मा नको द्या. चला जाऊ दे, 100ला 6. तर आता आमची खरेदी वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय डायरेक्ट गाडीच्या इथे. पाय असे भाजतायत ना, पाय चप्पल नाही घातले पायांमध्ये, बेकार पाय भाजतायत. बोलू बघा. तर आता डायरेक्ट आपण जाऊया गाडीच्या इथे. चला. हिचं अजून काय होत नाही यायला. काय किती काय काय घेते काय माहिती, वर्षभराचं घेते की काय. एक बेकार पाय वाजतात या गरम गरम होणार. पेरू 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 दादा दादा पेरू पेरू ना, हे चांगला द्या. हिचं पोट काय भरायचं नाही बस. काकी वगैरे आता खाते दिले झुणका भाकर. चांगलं आहे, मस्त आहे. खाऊ सांगितलं 1 नंबर आहे. बसा बसा पटकन खाऊन घ्या. चला मस्त लागतंय. टेस्ट चांगली आहे. त्याच्यासोबत ठेचा आणि मस्त आहे झुणका भाकर. दुपारचे 1 वाजलाय. आम्ही आता निघायच्या तयारीत आहे मुंबईला. थोड्याच वेळात आता निघू. तुम्हाला निघाल्यावर अपडेट देतो, ठीक आहे. तर आता आम्ही निघालो इथून परफेक्ट 1ला. तर आता चला गणपती बाप्पाच्या नावाने जाऊ. गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि मुंबईच्या दिशेने जायला सुरुवात करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
आता परफेक्ट 1 वाजता आम्ही स्टार्ट केलंय मुंबईला निघायला. तर बघूया किती वाजता पोहोचतोय. जर मध्ये कुठे थांबलो पाठवतो. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आणि आता आम्ही थांबलोय एका हॉटेलवर. थोडा चाय नाश्ता करतो. आणि हा बघा बोलो कशाला. आता चाय वगैरे पितो आणि पुढच्या मस्त काय बोल. तर इथे आता आपली वडा उसळ आलाय. पटापट संपवूया आणि निघूया, कारण की आपल्याला अजून 4 ते 5 तास लागणार आहे जायला. तर पटापट खाऊया. चला तर दरवेळी सारखा पोटभर नाश्ता करून आम्ही निघालोय आता मुंबईच्या दिशेने. चला सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलाय. चला आता निघूया डोंबिवलीकडे. हे आहेत संजू काका. नमस्कार. ओके. का किती वेळ आला तुम्ही इकडे? आतापर्यंत आपण जी पिकनिक केली पहिल्यांदा झालं. पहिल्यांदा झालात? हो. अरे वा. आणि आपण आता पंढरपूर केलं, तुळजापूर केलं, अक्कलकोट केलं. हो. तिकडचा एक्सपिरियन्स कसं सांगाल? नाही एकदम छान वाटलं. फक्त काल आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो, नाही का अजून आपण मस्त व्यवस्थित पोहोचलो. तरी पण ट्रॅफिक मध्ये पण अडकून छान झाला ना? छान गेलं, पण अजून आपल्याला अजून पॉईंट गाणगापूर पण आपण करता आलं. हो बरोबर आहे. ते आमच्याकडून मिस झालं. हे आमचे सुभाष काका. हे पहिल्यांदा आमच्याबरोबर पिकनिकला, अशा मोठ्या पिकनिकला सगळ्या बघा एवढ्या सगळ्या परिवाराबरोबर आलेले आहेत आणि त्यांचा आवडता बेड सोडून आलेले आहेत. आता ते आपला शेअर करतील पूर्णपणे अनुभव आणि सांगतील. बोला कसं झालं काका प्रवास? प्रवास कसा झाला पहिला सांगा. सुरुवातीला गडझर झाला आणि नंतर दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय म्हणायचंय? कसं झालं सगळं? दर्शन वगैरे व्यवस्थित झालं माझं तरी, म्हणजे मी केलेलं तुम्ही पहिल्यांदा केलात का असं जाऊन? म्हणजे पहिल्यांदा वगैरे आपण पिकनिक काढली, ते 3 देवदर्शने घेतली. छान झालं ना प्रवास? तुळजाभवानी, आणखीन काय पंढरपूर. पंढरपूर विठोबा. हा पंढरपूरचं तर वाटलेलं भेटणारच नाही, पण व्यवस्थित भेटलं ना. 3 दिवस प्रवास केला तुम्ही, सर्वात महत्वाचं. आणि तुमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स. आमच्याने काय पिकनिक काढणं होत नव्हतं, बरीच वर्ष गेली त्यात. आज पिकनिक काढूया, हा यावर्षी बरोबर आहे. काढूया. पण झालं तुम्ही- फायनली. हा, तुम्ही लहान मुलांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केला, तो थोडाफार यशस्वी झाला. आम्ही केला तो मोठ्या त्यात माणसाने. तुमचं खरंच तुमचं खूप खूप नाही तर तुम्ही काय आभार. येणार नव्हता. बरोबर म्हणून आहे. मला घराच्या बाहेर पडावं लागलं. धन्यवाद. तुमचा बेड खूप खुश असेल पण आज. हा. हे आमचे हे निनादचे मित्र आहे ना, प्रथमेश ना. हा प्रथमेश, त्याचे आई वडील उरपट आपल्या पण बोल. उरपट आपल्या म्हणून निनाद नेहमी बोलत असतो ना, त्यांचे आई वडील. यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण आता. बोला काका कसा आला? एकदम मस्त. मस्त ना. आमच्या बरोबर येऊन कसं वाटलं ते सांगा. नाही चांगले, खूप एन्जॉय केलं. आणि निनादने केलेली मॅनेजमेंट ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. खरं बोलू की खोटं बोलू? खरंच सांगा, खरंच सांगा. मग ठीक आहे, चांगले झाले. पहिला प्रयत्न. हा आमचा ऍक्च्युली पहिलाच प्रयत्न आणि आमच्या चाळीतली पहिली नाही दुसरी पिकनिक आहे ही ऍक्च्युली. पण ती होती जवळच होती नेरळला, पण ही आम्ही आता काढली ती देवदर्शनासाठी. त्यात अजून थोडी सुधारणा करायची. हा. त्यांना आता करूच आपण. यावेळी अचानक ठरली त्यामुळे काही सरळ करता आली नाही मॅनेजमेंट. Guidance बाकी तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला? देवदर्शन व्यवस्थित एकदम. तर तुम्ही सगळेजण ओळखतच असाल, नेहमी व्हिडिओचा पहिला मान घेणारी. हा पुढे पुढे असते. आता ही सांगेल. तो निनाद नेहमी हिला शायनर म्हणून बोलत असतो ना, तीही. असू दे, पण आता थोडस एन्जॉयमेंट माझ्यामुळे सुरू झाली असं हो वाटत नाहीये खरोखर. तुम्हाला? हो आता ती एन्जॉयमेंटला सुरुवात केली आहे. आता जाईपर्यंत सर्व होईल एन्जॉयमेंट. तिने आता 2 ओढे खाल्ले ना, त्यामुळे पण आमचं हा मला खूप मस्त वाटत. पंढरपूर एकदम बेस्ट होतं. तुळजापूरचा अनुभव कसा असेल तुझा? कारण की आपण बराच वेळ लाईनीत उभे होतो, म्हणजे पण नाईटला. जायचं होतं, देवीचं दर्शन करायचं होतं, त्यामुळे आम्हाला मनापासून काही नाही वाटलं. मस्त मजा आली. मजा आली ना. तुळजापूर वाटा शेवटचं मस्तच होतं. पंढरपूर एक नंबर. त्यामुळे आम्ही नेक्स्ट ट्रिप पण काढू. त्यावेळी सर्व मॅनेजमेंट वगैरे प्लॅनिंग करून व्यवस्थित जाऊ आपण. ऍक्च्युली असंच केलेलं चांगलं असतं, पण हे बेस्ट राहिलं.
निनादला जायचं होतं, म्हणजे निनाद पण इच्छा होती, त्यामुळे निनादमुळे शक्य झालंय. हो, ऍक्च्युली खरं तर त्याचीच इच्छा होती. त्यांच्याबरोबर आपण 2-4 जण जाणार होतो, पण बरीच जण सगळीच तयार झाली. मस्त मजा आली पण खरं. धन्यवाद. हे आपल्या चाळीतले पवार काका सर्वात ओल्डेस्ट आहेत आपल्या इथे तरी. आता हे आपला प्रवास कसा झाला, पुढची प्लॅनिंग कशी होती आपली आणि कसा अनुभव होता ते सांगतील. काका कसं झालं? छान झाला प्रवास, आणि आम्ही केलेली ही सर्व जाण्या येण्याची सोय वगैरे एकदम फक्त होती, चांगली होती. ही पहिलीच वेळ होती, त्याच्यामुळे जास्त धन्यवाद. एक्सपिरियन्स होता. आता पुढची जी पिकनिक काढू आपण त्याला चांगल्या त्याच्याप्रमाणे नियोजनप्रमाणे हे करायचं. हो, ही अचानक झालेली होती, पण बघूया बोललो सगळ्यांना घेऊन जाऊ. सगळ्याला घेऊन जाण्याची ही करायची. तुझे येते तुझे लोक आहे गाडी मोठी पर्यंत करायची आपण. हा, आणि त्याप्रमाणे आपण नियोजन. दर्शन कसं झालं? दर्शन छान झालं, अगदी मनापासून झालं, चांगलं मिळालं. पांडुरंगाचं दर्शन एक नंबर झालं. आणि तिन्ही ठिकाणची दर्शन छान झाली. लाईनीमध्ये पण काय एवढं कंटाळा नाही. व्यवस्थित लाईन मध्ये लागून म्हणून आपण आणि दर्शन घेऊन या आपल्या चाळीतल्या वहिनी या मनापासून तयार झाल्या. फक्त मेसेज केला आणि लगेच धावत आल्या. आणि त्यांच्यामुळे अजून 4-5 माणसंही तयार झाली. अजून आहेत बच्ची लोक, पण बघूया आता. बच्चा कंपनीमध्ये मजा. तुम्ही काय बोलाल? आपल्या चाळीत आल्यापासून ते आतापर्यंत काढलेली पहिली पिकनिक असेल तुमची. म्हणजे माझी तरी पहिलीच आहे या 8 वर्षामध्ये. पण खरंच खूप धमाल आली. म्हणजे स्पेशल थँक्स निनादसाठी की तो अचानक भेटला आम्हाला आणि त्याने आम्हाला सांगितलं तुमचा प्लॅन चालला म्हणून. तर मग आम्ही सगळे ना, ऍक्च्युली मी एकटीच तयार होती कारण आमचं फॅमिलीचं दुसरं वेगळं प्लॅनिंग होतं. पण नंतर पंढरपूर वगैरे ऐकलं, मग आम्ही सगळेच तयार झालो. सो आमची स्वतःची 7 जणांची फॅमिली आम्ही एकत्र इथे जॉईन केली. आणि खूप ओव्हरऑल मजा आली. एक्सपिरियन्स सांगायचं तर प्रवासात पण थोडं ट्रॅफिकमुळे गडबड झाली, पण छान मजा आली. आणि सेकंड थिंग म्हणजे खाण्याचं वगैरे किंवा ओव्हरऑल एन्जॉयमेंट सगळंच बेस्ट होतं. म्हणजे आम्ही तरी सगळेजण हीच आशा करू की याच्या पुढची ट्रिप याच्यापेक्षा बेस्ट असेल आणि सगळंच व्यवस्थित असेल. पुढच्या वेळी तुमच्या नवरोबाला आणि आपण वहिनी येतात त्यांच्याच बरोबर, त्यांच्याच घरातल्या आमचे छोटे बंधू बंटी यांची वाईफ आहे, या आहे श्रेया गावकर. या गाणी ऐकत बसलेत. पण काय टीचर बघूया आपल्याला काय पांडुरंगाचं काय सांगू शकतील का? आणि तिथे झालेलं दर्शन याबद्दल तुम्हाला आता सांगतील. कसा झाला प्रवास? आणि तिन्ही ठिकाणी दर्शन एकसाथ अगोदर केलेलं होतं का? आणि प्रथम दर्शन बेस्ट झालं ना? आणि तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला लाईनीचा वगैरे काय प्रॉब्लेम? पण सर्व सॉल्व्ह झालं ना? धन्यवाद. त्या ताई आमची पहिल्यांदा बस मध्ये उलटी अजिबात केलेली नाही. तिने आतापर्यंत जेवढा पण प्रवास केला ना त्याच्यात पहिली ती सुरुवात करते आणि त्याच्यानंतर. पण आता देवदर्शना गेल्याच्या नंतर तिने काहीच असं केलं नाही. कसा झाला प्रवास? खूप छान प्रवास झाला. मी एवढा दिवस प्रवास केला पण मला खूप सुंदर मस्त तुम्ही ओळखत असाल ना? ही आहे निनादची मम्मी आणि आहे पप्पा. पप्पांनी सांगावं कसा प्रवास झाला. आज उपवास आहे त्यांचा आणि त्यांना हे माहित नव्हतं की आज एकादशी आणि पंढरपूरला आपण चाललो. काय होतं? फक्त स्प्राईट पितात. वडे पण खाल्ले साबुदाण्याचे. आम्ही तर खाल्ले, आम्ही सगळंच खात होतो. चपाती आम्हाला उपवास होता ना तुमचा म्हणून नाही विचारलं आपण. आणि तुमचा कसो प्रवास झालो तो सांगा आधी माका. काय झाला? आपण निघालो पांडुरंगाच्या दर्शनात बरोबर. परत तुळजाभवानी गेलो आणि परत अक्कलकोट तर तुझा जिलाची इच्छा होती बरोबर ना? जिलान तुका आणल्यान कसा वाटला? बरा वाटला. त्याची तर इच्छा लय मोठी होती आयशी बापाशी घेऊन जाऊची. तू काय म्हणतो? हा ना, मस्त. मुलाने एकदम तुमच्या खूप छान केला प्रयत्न. मेन म्हणजे आम्हाला घेऊन आला हे महत्वाचं. पांडुरंगात भेटलं, मुखदर्शन. आता आपण या चिव माऊ आमच्या यांनी तर सगळ्यात जास्त मजा केलेली आहे. माऊ ब्लॉग नाही पण तू फिरायला आलीस, कसं वाटलं तुला? आणि काय सांगशील? फिरायला आल्याच्या नंतर तुला कसं नाचावंसं वाटलं की फिरावंसच? भाऊला विचारी काय माऊ तर काय, माऊ कसं वाटलं तुला?
मस्त फिरावंसं वाटलं. अजून आपण गाडी परत पाठी नेऊ शकतो, घेऊन जाऊया. अरे टेन्शन नाही घ्यायचं. भाऊ नाचायला कसं वाटलं तुला? आजच्या ईदीचं संपूर्ण नाचूनच काढलाय दिवस. येत नव्हती आधी, अचानक रेडी झाली. फक्त तिला सांगितलं जागा आहे, लगेच गेली आणि लगेच आली. साक्षीला खूपच मजा वाटली. आता त्यांच्या आईशीला विचारू आपण. कसं वाटलं की तुम्हाला? खूप छान मस्त वाटलं ना? तरी आपले भरपूर मेंबर. खूप छान झाली पिकनिक. परत काढा नक्की आम्ही येणार. तुमच्या अश्रू बिश्रू येत आहेत का बाहेर? अजिबात नाही. देवाचे दर्शन करून फक्त पुढच्या वेळेस सांगताना नाही ना, म्हणजे सगळ्यात शेवटी आम्हाला सांगू नका. असं नाही हो. असं पाय- ऍक्च्युली जागा जरा कमी होते, जास्त पण वाटत. आमच्याकडे आणखीच बस आली असते. हा पुढच्या वेळी आपण सगळ्यांनाच घेऊन जायचं. अरे आपली मामी आणि नाहीये अजून, कुळे मामी नाहीये अजून, सगळेच येतील. माझे पप्पा, आमची फॅमिली नाहीये. नाही नेणार आहे. त्यांचं दर्शन तू कॅन्सल मग. मेन म्हणजे का आम्ही पिकनिक मध्ये मुलांना, लहान मुलं परत मुलं आहेत त्यांना याच्यात समाविष्ट केलंय का की त्यांना देवाची ओढ लागावी म्हणून. पण खरं मस्त कारण होतं. आताची जी मुलं आहेत ना, आमचे आई वडील किंवा आजोबा वगैरे ते देवांच्या जवळ होते एकदम, भक्ती एवढी होती त्यांच्यात. पण आताची जी मुलं आहेत फक्त मोबाईल मध्ये आहेत. म्हणून त्यांना आम्ही त्यांची ओढ लागावीसाठी या मुलांना आम्ही इथे आणलाय दर्शनासाठी. आणि खरंच मला तुम्ही पप्पांची जागा भरताय का? पप्पांची जागा भरताय असं मला वाटलं थोडं. त्या पप्पांची आठवण आली. मग तसंच बोलतोय. असं तू लगेच पप्पांची जागा का बोलली? सेम त्यांच्या तोंडातलं वाक्य खेचलात तुम्ही म्हणून. पण त्याच्यासाठी अशी सुरुवात आहे, आम्ही आलो. पण असं झालं. आता ती मुलगी देते आहे बघ, तुला ते विचारते पण त्या मुलीकडे तू कॅमेरा नाही नेतो. नेणार ना आपण. त्यांच्याकडे अक्षुलच्या इथे आरती बोलते. काय झालं? थांब जरा आपण सागरदादाकडून येऊया. आपला मेंबर बोल, काय वाटतंय तुला? एकदम एक्साइटेड आहे बोलायला. कुठली पोरगी असेल तर बघा इथे. मी तयार आहे. यंदा कर्तव्य आहे का? माहित नाही, बरीच वर्ष बघतोय पण कर्तव्य नाही झालं. हा नाही आता ते माहितीये ना, काल एक झालाय किस्सा, वडाचं पान. येतात प्रत्येकाला तिथे गेलात ना. ह्या वर्षी यंदा कर्तव्य आहे. नाही कसं आहे माहितीये का, तुम्ही स्वतः विश्वास ठेवला, तुम्हाला अनुभव आले का तुम्ही त्या गोष्टीकडे वाहले जातात. मला चांगला आला अनुभव म्हणून मी तिथे गेलेलो आणि मला आताही तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर आलाच अनुभव आणि येतोच आहे. पण कसं वाटलं बाकी सगळं ओव्हरऑल? मेन म्हणजे कसं झालं, अचानक ठरली, निनाद बोलला जस्ट आणि आपण निघालो सर्व. अजूनही मोठी पिकनिक करता आली असती पण तेवढं मॅनेजमेंट करायला टाइम वेळ पण नव्हता आणि पटकन झाली पिकनिक, त्यामुळे काहीच करता आलं नाही. आता याच्यापेक्षा आपण खूप छान केलं. आपले भरपूर मेंबर्स आले नाहीयेत. कोणच नाही आली आहेत. नॉर्मली आपल्या म्हणजे जेवढे मेंबर आहेत त्याच्यातले हाफ अर्धेच असतील. आपली आजी पण नाही आली, गावकर आजी नाही आली. मला फोन करतो यांना तो फोन करून नाही आला तर पण एक आहे, कुठेही तुम्ही जाल ना तिथे धक्काबुक्की खूपच असते, त्याच्यामुळे त्यांना नेऊन तिथे खूप प्रॉब्लेम होतो. नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, विचारला नाही एकाला हा तरी सांगितलं. चालेल मग बाकी काय अजून काय नाही. पुढच्या वेळी नेक्स्ट आम्ही पिकनिक करू, त्याच्यामध्ये हे सगळेजण असणार आणि अजून हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट असतील पण आणि नेक्स्ट. सगळे असणार. मॅनेजमेंट आमचं व्यवस्थित असेल. हे अचानक झालं आणि आम्ही तिकडे जाण्याचं राहण्याची सोय किंवा आम्ही काहीच नाही आम्ही ठरवलेलं, अचानक गेलो. चालेल, काय नाही, छान झाली. मस्त वाटलं ना एक्सपिरियन्स सगळ्यांचा? हे सगळ्यांना कसं वाटलं? मस्त ना? सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं आपला एक्सपिरियन्स. निनादच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काय चिव माऊ? लाईक करा, कमेंट करा आणि मला जॉईन व्हा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चुनरी तेरी, चुनरी तेरी. अरे वा, व्हेरी गुड. माऊ ते वाला बोल ना. माऊ ते बोल.
गुलाबी साडी माऊ. गुलाबी साडी बोला. 1 2 3 स्टार्ट. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बरी दादा फोटो मध्ये काढ मी किती छान आणि बरी किती पान दिसते मी बरी दादा फोटो मला काढ. गुड मस्त. यांच्यामुळे जास्त मजा आली आम्हाला. अरे बाबा तर आता नाचून वगैरे झालंय. आता आम्ही खेळतोय अंताक्षरी. तर चला अंताक्षरी स्टार्ट करूया. हा चला स्टार्ट करा. शुरू करते अंताक्षरी लेके प्रभु का नाम. आता स्टार्ट. जादो गाण्यांच्या भेंड्या खिंकत राहते. प्रत्येक गाणं आहे ना 2 एका पदावर सोडतं. एक गाणं बोलतं संपवून टाकतं. गाण्याच्या भेंड्या चालू जातील आपल्याला असं ते तुमचा तर आता रात्रीचे 11 वाजले आणि आम्ही आत्ता फायनल पोहोचलोय बघ. म्हणजे घरी पण नाही पोहोचलो अजून. डोंबिवली स्टेशनला आहोत. डोंबिवली आता घरी जाऊन मी व्हिडिओ एंड करतो कारण की आत्ताच डाकण्याचे बाप्पा वगैरे उतरले. आता चिव वगैरे उतरते आणि मग आपलं घरी येईल. तर आता मी घरी जाऊन व्हिडिओ एंड करतो. ठीक आहे. आपलं चला घरी जाऊ. चिव चला बाय. चले चिव बाय. व्हिडिओ मध्ये बाय अक्षू बोला. चले चिव बाय. बाय अक्षू बाय. हा चला. आमचा एवढा इंग्लंड गोलू ए गोलू तर मित्रांनो सॉरी लेट झाला थोडा कारण की जेवणाचं आम्ही लेट आलो. आज 11:30 वाजलेले रात्री. मला जेवणाचं अजून बघायचं होतं. तर मी गेलेलो आणि आता गेलेलो जेवण वगैरे आणायला. तर थोडा म्हणून ब्लॉग एंड नाही गेला. तर आता ब्लॉग एंड करतोय. म्हणजे आपला दिवस पण एंड झालाय आणि आजचा ब्लॉग पण एंड होतोय. तर आज आपण फ्रायडेला रात्री निघालेलो 11 वाजता आणि संडेला रात्री आलो 11 वाजता परफेक्ट. तर आता जेवण वगैरे जस्ट झालंय. आता झोपायची तयारी करतोय. तर हे दोन्ही ब्लॉग तुम्हाला कसं म्हणजे काल मी टाकलाय एक ह्याचा अक्कलकोटचा आणि तुळजापूरचा आम्ही गेलेलो आणि आज हा जो ब्लॉग आहे पंढरपूरचा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल खरंच आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल आणि काय काय खर्च कसे काय रेट वगैरे केले तर त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी हा ब्लॉग शेअर करा. ठीक आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.